लोक बीचला गेल्यानंतर काहीतरी घेऊन येतात, आम्ही सोडून आलो या कार्टूनची चड्डी. गोवामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही या दोघांसाठी थोडी शॉपिंग केली. शॉपिंग करून आम्ही बीचवर जायला निघालो. एका तासापूर्वी माझी बॅटरी लो झाली, पण बीचवर गेल्यानंतर माझी बॅटरी फुल चार्ज झाली. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. आता बीचवर गेलोय म्हटल्यानंतर फुल राडा तर होणारच. मी जिथे गेले आहे तिथे रील्स झाल्या नाहीत असं कधीच होणार नाही. लहान असल्यामुळे हे दोघे खूप घाबरत होते, पण आमचं तसं नव्हतं. फुल राडा तर झालाच पाहिजे. हा माझा लुक आहे बिफोर आणि आफ्टर. मजा मस्ती करून आम्ही पोहोचलो रूम वरती. यानंतर सर्वांनी थोडी थोडी पेटपूजा केली, थोडी रेस्ट घेतली. सर्वांची मॉर्निंग होईपर्यंत सायंकाळचे 5 वाजले होते. त्यानंतर सर्वांनी उसाचा रस घेतला. यानंतर आम्ही सर्वजण रेडी होऊन बागा बीचवर जायला निघालो. आम्ही सर्वांनी मोमोज एन्जॉय केले आणि तिथे बीचवर पोहोचल्यानंतर चक्क मला माझे फॉलोअर्स भेटले होते, ते पण गोव्यामध्ये. माझे फॉलोअर्स जरी कमी असले ना तरी सुद्धा मला ओळखणारे भरपूर झालेत. आम्ही फोटो खूप सांभाळून काढत होतो, कारण याच्यामुळे आमची एक चुकी आणि कॅमेराची पूर्ण लेन्स खराब, आणि असं जर झालं असतं तर खूप मोठा फटका बसला असता. आणि काहींनी हे अनुभवलं पण असेल. आणि नाईटला बागा बीचचा लुक खरंच खूप छान दिसत होता. आणि मी फोटो कॅप्चर करणार नाही असं कधीच होणार नाही. पार्ट 3 लवकरच येईल.